नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी मासे म्हटलं की अगदी आवडीची मेजवानी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फिश तवा रेसिपी. सर्वप्रथम मासे धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत. यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मसाला, 1 चमचा फिश फ्राय मसाला, अर्धा चमचा मीठ, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा कोकम आगळ किंवा लिंबाचा रस, 3 चमचे हिरवं वाटण. हे वाटण तयार करण्यासाठी लागणार आहे 1 मूठभर कोथिंबीर, 4 ते 5 पुदिन्याची पानं, 5 ते 6 लसूण पाकळी, 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं. यात थोडं पाणी घालून चांगलं छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे सर्व मसाले एकजीव करून 10 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. 10 मिनिट झाल्यावर गॅसवर एक तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम झाल्यावर यात 2 ते 2.5 पळी तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यावर एक एक करत सर्व तुकड्या तेलात सोडायच्या आहेत. तुकड्या तेलात सोडत असताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे, कारण तेल हातावर उडण्याची शक्यता असते. अशा प्रकारे सर्व तुकड्या तेलात सोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मध्यम आचेवर गॅस ठेवून 15 मिनिटे मासे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. 15 मिनिटांनंतर हळूहळू एक एक तुकडी कालथ्याच्या सहाय्याने पलटायची आहे. सर्व तुकड्या पलटी करून झाल्यानंतर थोडं तेल सर्व बाजूने सोडून पुन्हा 10 मिनिटं दुसरी बाजू फ्राय करायची आहे. आता हे फिश पूर्ण फ्राय झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत.